मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी जयश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर फायनली आज आम्ही सकाळी 10 वाजता मनालीला पोहोचलो आहोत। हॉटेलमध्ये 10 वाजता चेक इन वगैरे केलं, लगेज ठेवलं आणि थोडंसं क्लिनिंग वगैरेचं काम सुरू होतं। त्यामुळे मग हॉटेलच्याच मागे एक छान रिव्हर आहे, खूप सुंदर स्पॉट आहे, तिथे गेलो। तिथे थोडासा टाईम स्पेंड केला, फोटो वगैरेच काढले आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलवर आलो। त्यानंतर फ्रेश झालो, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि थोडा रेस्ट केला, कारण की काल दिल्लीवरून बसलो, रात्रभराचं ट्रॅव्हलिंग झालं आणि छोटे मुलं पण होते, त्यामुळे थोडंसं असं थकल्यासारखं झालं। त्यामुळे मग आम्ही चांगला रेस्ट वगैरे केला आणि मग आता उठलो, आंघोळ वगैरे केली आणि छानसं असे तयार झालो, कारण की आज आम्हाला जास्त काही दूर नाही जायचं आहे। इथला लोकल जे एरिया आहे तोच कवर करायचा आणि ते जवळजवळच आहे, त्यामुळे मग थोडा जास्तच आराम केला, कारण की जवळच आहे तर जास्त काही वेळ लागणार नाही आहे। म्हणून मग आता छानशी आम्ही अशी तयारी केली आहे आणि आता आम्ही निघत आहोत, तर तुम्ही पण चला। तर हा आहे आमचा रूम आणि रूमच्या इथेच छोटीशी बाल्कनी आहे, इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे ना। त्या तिकडे एक बर्फाची पहाडी आहे, तिथे पहाडीवर पूर्ण बर्फ आहे त्या। पण आता आभाळ आलं त्याच्यामुळे ते दिसून नाही राहिलं। सकाळी इतकं सुंदर पूर्ण पांढरी पांढरी बर्फानी झाकलेली दिसून राहिली होती। थोडं आता आभाळ येऊन राहिला आहे, सकाळी मस्त व्ह्यू आहे आणि ते तिकडे शेवटी नदी आहे। चला आता तुम्हाला रूम दाखवते। आमचा हा रूम एंट्री केल्याबरोबर इकडे हा कबर्ड दिला आहे, ज्याच्यात आम्ही भरपूर आमचं असं सामान ठेवलं। इथे असा कबर्ड दिला आहे, या साईडला वॉशरूम आहे, इकडे मिरर आहे असा छान मोठा, बसायला छोटा स्टूल आणि मस्त मिरर आहे। इकडे थोडंसं क्लॉथ्स वगैरे ठेवायला हे असं, आणि इकडे टी व्ही आहे, इकडे बेड आहे, बेडच्या बाजूला पण एक छोटीशी विंडो आहे आणि बेड थोडा अस्तव्यस्त आहे, कारण की सावी झोपलेली आहे, ती अजून उठली नाही, आता निघायच्या वेळेस तिला उठवते। ते छान असा व्ह्यू आहे। इथे पण एक खिडकी आहे, ते साईड टेबल, 2 सोफे दिले आहे, ते टी व्ही आहे, इथे एक साईड टेबल दिलेला आहे। आता तुम्हाला इथनं बाल्कनी दाखवते। इथे पण छान अशी मोठी विंडो आहे, ही बाल्कनी आहे इकडे, बाल्कनीमधून पण तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे। हे कशाचं तरी काम सुरू आहे वाटते, इकडला व्ह्यू खूप सुंदर आहे। अशी काहीशी आमची ही रूम दिसते, सुंदरशी मस्त। निघत आहो, लॉक वगैरे लावला आहे आणि इकडे माझी सावी पण उठली आहे। कशी दिसत आहे सावी बघू? आमचा ससा दिसत आहे, ससासारखी पॅक झाली मस्त। थंडी आहे, मस्त सावीला पॅक करून टाकलं, ससाच बनवून टाकलं, क्यूट वाला ससा, क्यूट वाला ससा दिसत आहे। चला, छान वाटत आहे तुला गरम गरम? म्हणजे ससा बनला आहे। आता बाकीचे पण सगळे टीमचे मेंबर खाली थांबले आहे, सोबत माझा नाही फ्रेंड आहे, तो बॉय आहे, गर्ल नाही आहे, क्रिशू आहे माझा फ्रेंड। नाही तुझा फ्रेंड क्रिशू, आता तो आपल्या रूम मध्ये असेल। चलो सगळ्यात आधी आम्ही आलो इथे हिडंबा टेम्पल आणि बाहेरच इथे हा याकुबा आहे। इकडे
चलो मैडम जी, बैठिए बैठिए पहले आ जाते हाँ भाई साहब, कितना है फोटो खींचो Oh, madam, pello, टोकरी, ज्वेलरी सब बना के 20. मोनाली ड्रेस 20 रुपीज. इकडे मॅडमचं सुरू आहे भुट्टा. तर हे आहे हिडंबा टेम्पल. खूप जुनं मंदिर आहे आणि पूर्ण लाकडापासून बनलेलं आहे आणि आजूबाजूला पूर्ण उंच उंच असे देवदारचे झाडं आहे. खूप सुंदर वातावरण आहे आणि थंडी पण आहे. त्यानंतर आम्ही आलो मॉल रोडला. हा मॉल रोड हिडंबा टेम्पल जवळच आहे. तिथनं आपण पायी पायी 10-15 मिनटात इथे पोहोचून जातो आणि इथे आपण शॉपिंग करू शकतो. काही स्ट्रीट फूड वगैरे आहे तेही एन्जॉय करू शकतो. इथून आपण आपल्यासाठी गरम जॅकेट वगैरे घेऊ शकतो. लॉंग कोट तर इथे फक्त 200-250 रुपयामध्येच मिळतात. मे महिना आहे तरी लोक इथे जॅकेट आणि स्वेटर घालून फिरून राहिले आहे, कारण की थंडी पण तशीच आहे. मॉल रोडवरूनच आणखी समोर गेलं तर इथे एक मठ आहे गौतम बुद्धांचा. तो मठ पण खूप सुंदर आहे आणि इथे सगळ्यात जास्त मला जे आवडलं आहे ते आहे हे गुलाबाचे फुलं. हे गुलाब इतके मोठे आणि टवटवीत आहे. एक एक झाड असं फुलांनी गच्च भरलेलं आहे. खूप सुंदर वाटत आहे. आपल्याकडे तर असं होणारच नाही. ह्या थंडीच्या वातावरणामुळे इथे असे गुलाब होत असतील. चला तर फायनली आता आम्ही रूमवर आलो आहोत. जेवण वगैरे झालं आमचं आणि आज दिवस खूप मस्त गेला. आज जास्त नाही फिरलो, असं जवळचे 4-5 स्पॉट्स पाहिले जे जवळजवळच होते, पण मस्त होते सगळे स्पॉट आणि वातावरण पण एवढं चांगलं होतं की असं रोडनी जर गेलं ना तर खूप छान वाटते. तर मजा आली आज. तर आजचा मग व्हिडिओ मी इथेच संपवते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.